गेले 28 वर्ष आम्ही हा पुरस्कार दरवर्षी तर त्याचा पुरस्कार म्हणून देतो अरुणजींच्या नावाने. आणि ह्याच्या मागची कल्पना ही असते की ज्या कलाकारांनी अरुणजींबरोबर काम केलेलं आहे आणि त्यांचे इंटरॅक्शन झालेलं आहे ते एक म्युझिक डायरेक्टरच नाही पण एक माणूस म्हणून देखील त्यांची एक ओळख ज्या कलाकारांना आहे तर त्यांना आम्ही जनरली सिलेक्ट करतो की त्यांना देतो. आणि मजा वाटते की वर्षातून एकदा का होईना हे ज्या वेळेला सगळे कलिग्स भेटतात त्या जुने दिवस त्यांना नवीन उजळणी मिळते त्या आठवणींना. आणि आता आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे त्याच्यामध्ये जास्त गोडवा आहे ते मेमरीज शेअर करणं, ती गाणी शेअर करणं. कारण आता सध्या टाइम्स हॅव चेंज, कम्प्लिटली चेंज झालेले आहेत, गाणी चेंज झालेले, म्युझिक चेंज झालेलं आहे. त्यामुळे तो जो आठवणींचा जो साठा आहे तर तो अमूल्य आहे. आणि हे सर्व करत असताना मला अगदी विशेष मेन्शन करावंसं वाटतं शेखर महामुनी जे आवर्जून पुण्याहून या अवॉर्डसाठी येतात आणि त्यांचा मार्चमध्ये अवॉर्ड म्हणजे एक फोन असतोच, ताई ह्या वर्षी कोणाला द्यायचं आहे अवॉर्ड. तर त्या छान छान लोकांना अवॉर्ड दिलेले आहेत. रेकॉर्डिस्ट म्हणा किंवा अरेंजर्स आहेत, कवी आहेत, जोग साहेबांना दिलेले आहे, शामराव कांबळे, म्हणजे अतिशय उत्कृष्ट नंबर 1 असे म्युझिशियन्स हे आहेत. तर वेगवेगळ्या गायकांना दिलेलं आहे. तर बेसिक आयडिया हीच आहे की ज्यांनी अरुणजींना म्हणजे जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे असं. तर वी आर ऑनर्ड की उत्तराताईंनी आमचं हे जे पुरस्कार आहे ते त्यांनी स्वीकार केले. थँक्यू दादा. आणि त्यावेळेला म्हणजे वेगळीच मजा असायची कारण आजकाल कसं झालं प्रत्येकाच्या घरीच स्टुडिओ असल्यामुळे कोणाची भेटघाट होतच नाही. त्यावेळेला एक रेकॉर्डिंग सकाळी कोणाचं असेल तर दुसऱ्या म्युझिक डायरेक्टरचं संध्याकाळी असलं की आम्ही आधीच जायचो. त्यामुळे सगळेच भेटायचे, म्युझिशियन म्हणा, लाईव्ह रेकॉर्डिंग असायचं. त्यामुळे त्याची एक मजा वेगळी असायची. म्हणजे जरी अशी बनवाबनवीमध्ये आपण जे गाणं गायले ते 4 चौघांनी आपण मिळून गायचं ते नाही ते त्यांनी मला विचारलं होतं त्या गाण्याला हृदय वसंत फुलत. नाही कुणीतरी येणार मीच गायलो होतो. तेच 4 जण होतो. बनवाबनवीचं ते 4 हे पण हृदय वसंत फुलताना 4-5 मला तरी विचारलं होतं पण तेव्हा मी कुठे बाहेरगावी जाणार होते त्यामुळे मी नाही सांगितलं त्यांना. तर त्यावेळी ती सिच्युएशन समजावून शरद पिळगावकर, सचिनजी आणि ते ऑफकोर्स अशी बनवाबनवी तर असं त्याचं म्युझिक तर सुपर डुपर हिट आजही आहे पण ती फिल्म देखील इतकी मजेदार झालेली. तर ते एक वेगळाच अनुभव असायचा की म्हणजे सर्व सिंगर जितके पण असतील ते सगळे एकत्र गायचो. म्हणजे असं नाही की हिने आपलं पार्ट गाऊन गेली नंतर मी येऊन पार्ट त्याच्यामध्ये मग त्याचं द सोल इज लॉस्ट. त्याच्यामध्ये ती भावना येत नाही. आणि बेस्ट म्युझिशियन्स मग ती किती असो 50 म्युझिशियन 100 म्युझिशियन्स पण ते म्हणजे डबिंग हा प्रकार नव्हता. त्यामुळे ते मेमरीज गोल्डन मेमरीज, गोल्डन इयर्स. शेखर भाऊ या तुम्ही बोला. आणि नंतर विजया पण. हो